ज्याला वाजिता येत नाही त्याला वाजवाचा ना, ज्याला चालता येत नाही त्याला चालाचा, आणि ज्याला बोलता येत नाही त्याला बोलाचा, ज्याला ऐकू येत नाही त्याला ऐकाचा, ज्याला दिसत नाही त्याला पाहायचा. उरफटच काय, त्याला दमत निघा ना. हातामध्ये पाणी घेतलं आणि पिलं महाराजांनी, तिखट लागलं आणि पुन्हा वजन हाणायला गेलं. बायकम तीर्थम तिकटम कसम लागतम, बायको म्हणे आर्य धस्कटम त्यातम खरगटम पाणी पडतम, म्हणून ते तिकटम लागतम. माणसानं अज्ञान लपू नये महाराज. अर्धवट ज्ञानी हा दुःखाचा धनी असतो. म्हणून अभ्यास असेल तर बोलावं, आणि कितीही उत्तम बोलता येत असेल तर अभ्यासाचा विचार करावा आणि मग उभं राहावं. काही लोकांचा अभ्यास भरपूर आहे, बोलता येत नाही. काहींना बोलता चांगलं येतं पण अभ्यास नाही. तुकोबाराय मात्र या बाबतीमध्ये मानबिंदू आहेत. तुकोबारायचा अभ्यास वेदाचा तो अर्थ आभासीच ठावा, वेदाचा तो अर्थ आभासीच ठावा, एरानी वाहावा भारमाता, एरानी वाहावा. वेदाचा तो अर्थ आभासीच ठावा, वेदाचा तो अर्थ आभासीच ठावा, एराने वाहावा एराने वाहावा. वेदाचा तो अर्थ आभासीच ठावा, आभासीच ठावा. चार वेदाचा अर्थ जगद्गुरु तुकोबाराय आपल्या अभंगातून लावत होते. 6 शास्त्राचा अर्थ तुकोबाराय आपल्या अभंगातून लावत होते. 18 पुराणाचा हेतू जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या अभंगातून सांगत. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत, तुका म्हणे हात, तुका म्हणे हेची हेत, हे पुराणे सिद्धांत तुका म्हणे हेची हात, तुका म्हणे हेची हेत, तुका म्हणे हेची हेत. पुराणी सिद्धांत तुका म्हणे हेची हेत, तुका म्हणे हेची हेत, तुका म्हणे हेची हेत. तुका म्हणे हाची हेत, वेदाचा तो अर्थ माशीच ठावा, हिराणी वाहावा भार माथा. तुकोबाराय सांगायचे अरे वेद आम्ही सांगतो, पुराण आम्ही सांगतो आणि शास्त्र आम्ही सांगतो. शब्द प्रभू होते तुकाराम महाराज. तुकोबारायची वाणी म्हणजे शब्दाच्या सरोवरातलं लालित्य होतं महाराज. तुकोबारायची एक एक शब्द मोत्यासारखे मधुर होते, पण अभ्यासानं होते बरं, मोघम नव्हते.
आणि अंतकरणातला भाव अभ्यासाच्या अंती निरीक्षणानं जगद्गुरु तुकोबराय प्रगट करायचे. तुम्ही म्हणाल एवढा अभ्यास कस काय करायची गरज नव्हती ना. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञान ज्ञानिन तत्वदर्शिना. सूर्या पुढे प्रगटे प्रकाशो जैसा. कृष्णानंद बाबांसारखे रामानंद महाराजांसारखे संत प्रगट होत असताना त्यांच्या येण्याच्या अगोदर त्यांचं ज्ञान प्रगट होत असतं. जसा सूर्य प्रगट होताना सूर्याचे किरण अगोदर येतात आणि सूर्य नंतर निघतो, तसं संत येण्याच्या अगोदर संताचं ज्ञान संताची कृपा प्रगट होतात. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय प्रचंड शब्द सामर्थ्यवान असं आकाशाला गवसणी घालण्या एवढं मोठं नाव जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या निरीक्षणातून आपल्याला जे दिसलं ते मांडण्याचा प्रयत्न केला. अभ्यासही होता आणि मांडण्याचं धारिष्ट्यही होत. काय कधी किती मांडावं याचा ताळाही होता आणि वेळ आल्यानंतर मांडता यावं एवढा संयमही होता. प्रत्येक गोष्टीची वेळ यायला लागते. काही गोष्टी डोळ्याने आपल्याला चुकीच्या दिसत असल्या तरी त्याच्याबद्दल भाष्य केलेलं चांगलं नसतं, कारण कदाचित त्या गोष्टीवर भाष्य करायची ती वेळ नसते. म्हणून एखाद्या गोष्टीवर बोलत असताना थोडा संयम ठेवला पाहिजे. आणि मी या मताचा माणूस आहे. भांडणं करायला ताकद लागत नाही, शांत बसायला ताकद लागत. भांडणं करायला ताकद नाही लागत, मग हा माणूस भांडणं करत. शांत बसायला ताकद. तुका म्हणे सांड व्हावे लहानाहुनी लहान. लहानपणा घ्यायला लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. जय हो. भावे लहानाहुनी लहान, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. लहान झाल्याशिवाय काहीच कळत नाही. मोठं झाल्यावर घर कुटुंब गल्ली गाव तालुका जिल्हा राज्य देश कळत नाही. मोठं झालं तुम्हाला गाव घर गल्ली तालुका जिल्हा राज्य देश कळून घ्यायचं असेल तर लहान व्हावं लागेल. तुका म्हणे सांड फ्लेक्झिबल ज्याला आपण म्हणतो ना, स्ट्रेचेबल. अडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. हे धोरण राबवावं लागेल, अडजस्ट व्हावं लागेल, तुम्हाला सगळं जग कळेल. जगद्गुरु तुकोबराय त्या भूमिकेमध्ये होते. तुकोबरायचे निरीक्षण खूप सुंदर होते आणि निरीक्षण माणसाच्या जीवनात बदल घडवू शकतात. फक्त आपल्याला तो बदल करून घेता आला पाहिजे. धिक धिक ऐसे प्रेम को का कहू में नाथ. रत्नावली नावाची तुलसीदासाची पत्नी
प्रेमाच्या विरहामध्ये व्याकुळ झालेले तुलसीजी भेटायला जातात तेव्हा धिक्कारते आणि म्हणते, धिक्कार असो तुमच्या या प्रेमाचा. का एवढ्या कठीण परिस्थितीत मला माझ्या माहेरला तुमच्या सासूरवाडीला भेटायला आलात? अस्ति चर्ममय देह जामे प्रीती, या हाडामासाच्या देहावर एवढी प्रीती प्रेम केलं, यापेक्षा थोडं प्रेम जर देवावर केलं असतं आतापर्यंत भगवत दर्शन झाले असते. निरीक्षण आहे तुलसीदासाचं, संसाराचा त्याग केला आणि परमार्थ जवळ केला महाराज. आपल्याला लय संध्या येतात पण आपण असे चिकटलो महाराज. गुळ कळत होतं मला, गुळ गुळाची इथं गुऱ्हाळे काय कोण रस्ता, हा गुळाची भेली असते ना, भेलीला जरा मुंगळा चिटकला, मुंगळा ढेप म्हणतात काही, भागा भागाचा फरक आहे. तुमच्याकडे ढेप म्हणते, ढेप गुळाची ढेप. मग जनावराला खाऊ घालते त्याला काय म्हणते? त्याला सरकीची ढेप. बरं आहे का? आता भाषेचा बदल येतो, लय गमती असतात महाराज भाषेत. पंढरपूरच्या वारीत एक कर्नाटकची मथारी भेटली मला. भाषा किती गोड आहे कर्नाटकची. मला म्हणले, महाराज म्हणलं काय व एवढा फोन लावता का बघा. मी नंबर घेतला आणि कॉल केला. म्हाताऱ्याचा नंबर असावा बहुधा. म्हातारी इकडून बोला, हॅलो मी बोलते व शांता. म्हातारा म्हणलं बोल की. दादा थोडा ट्रबल कमी कर, माझ्या आवाजाला ऑलरेडी ट्रबल आहे, बेस घाल. मी बोलते हो शांता. म्हातारा म्हणलं बोल की. कसे हो तुम्ही? म्हातारा म्हणले मी चांगलो असतो बघा. आणि पोर कसे वा? म्हातारा म्हणते पोर पण चांगले असते बघा. आणि बकरी जनली का वा? दिंडीतून बकरी शेळी जनली का म्हणजे? जनली का म्हणजे व्याली का? म्हातारा म्हणे जनली की. किती पिल्ले दिले वा? म्हातारा म्हणे 2 पिल्ले, एक काळ्या रंगाचा आणि एक पांढऱ्या रंगाचा असतं बघा. म्हातारीनं फोन ठेवला आणि डोळे लावले ना हसती. मी म्हणलं आजी वाखरीला पांढरंग दिसायला काय? मला म्हण नाही व, मला तर घरच्या बकरीचे पिल्ले उड्या मारताना दिसाले वा. म्हणलं घरी जाय. देऊ देवळा तंचित खेटरात भाषेचा. गुळाची ढेप, गुळाची ढेप असते. त्या ढेपात जर मुंगळा गुतला मुंडक आणि आपल्याला जर मुंगळा काढायचा ढेपेतून बाजूला, आपण त्याचं बूड पकडतो, वाढावं लागत असं बूड धरून. मग आपण जर मुंगळा वाढायला घेतला, आपल्या हातात काय येतोय? बूड आणि मुंडक. एवढा आसक्त आहे मुंगळा कशाचा? गुळाच्या ढेपीला. तसे संसारातले काही मुंगळे असे चिटकेले महाराज. वडणाऱ्याची बूड गेले पण ती निघून नाही आली. संध्या प्रत्येकाला येतात, आपण साधत नाही. उदाहरण सांगतो तुमच्या आमच्या जीवनातले. लग्न झालेल्या सुनानं घरामध्ये घर झाडत असताना कचरा दरवाजाच्या मागे लावून असं सोडून दिला. म्हाताऱ्यानं पाहिलं. म्हातार म्हणलं सुनबाई ही का कचरा लावायची जागा आहे का? शिकेल सवरेल ना तू, चांगली 4 पुस्तकं शिकून आली. कचरा इथं मागे लावत असते का? लक्ष्मी उगती ना अशा. सुन म्हणले मामा खडखड करायचं नाही, कामाशी काम करायचं. म्हाताऱ्यानं खाली मान घातली आणि पोराकडे गेलं. म्हणलं करे दादा हमिंग व्हायला हो. पोराकडे गेलं आणि पोराला म्हणलं बांड्या तुझ्या बायकोला एक शब्द प्रेमानं सांगायला गेलो मी, आणि तुझी बायको मला म्हणली खडखड करायची नाही. अरे ही रीती का बोलायची? पोरग म्हणलं तुम्ही का आला ना खूप सदा बरं तिच्या कामात. दुसऱ्यांदा झालं. मग आता सुनाला बोलल्यावर सून उलटून बोलली. पोराला सांगायला गेलं त्याने उलटा सल्ला दिला. आता दोघांची तक्रार म्हातारं कोणाकडे करणार? म्हातारीकडे. म्हातारीकडे गेलं. म्हातारीला म्हणलं ती कचरा लावत होती दरवाजाच्या मागे, मी समजून सांगायला गेलो. आताची पोरगी ती मला उलटी बोलली. मला म्हणली तुम्ही खडखड करू नका. तिची तक्रार बांड्याला सांगायला गेलो. बांडा मला म्हणला तुम्ही कशाला ताण घेता आणि तुम्ही कशाला तिच्यात नाक खुपसता तिच्या कामात, आणि तुम्ही कशाला बोलता? तू सांग बरं बरी का ही रीत? असं वागणं बरं आहे का त्याचं? म्हातारी म्हणली तुम्ही खोडीचे आहे ना वा. आता हा विनोदाचा भाग सोडा. आता समीक्षण पहा याचं कसं आहे. सून बोलली, सून म्हणली बोलायचं नाही. सुनाची तक्रार पोराकडे केली, पोरग म्हणलं डोकं घालायचं. आणि दोघांची तक्रार म्हातारीकडे केली. म्हातारी म्हणली तुम्ही नीट नाही.
याचा अर्थ काय होतो परमार्थाच्या दृष्टिक्षेपात की आता ज्या घरात तुम्ही राहता त्या घरात तुमच्या शब्दाची किंमत शून्य झालेली आहे. काय अर्थ होतो तुमच्या शब्दाची किंमत आणि ती शून्य झालेली असल्यामुळं आता संसाराला तुमची गरज उरलेली. मग काय केलं पाहिजे? सावध होऊन भजनी लागा देव करा हे सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. हरीची वारी माझा हरीची वारी मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी. मल्हारी दिवारी माझा मल्हारी दिवारी. मल्हारी दिवारी माझा मल्हारी दिवारी. हम भाग्या सोम भाग्या जय हो. प्रेम नगरा सावधी होनी भजनी लागा देव करा मल्हारी जी मारी माता मल्हारी जी मारी मल्हारी जी मारी माता मल्हारी जी संसारामध्ये आपली किंमत राहिली नाही ना वया. वा वा. मग परमार्थाची वाट धरली पाहिजे गोंधळी बुवा. जय हो. मला लई येतं महाराज त्याच सगळं एकदाच नाही सांगितलं पाहिजे अण्णा. हळूहळू ढाळे ढाळे एका पाकिटात काय काय कळे. इकडे लक्ष द्या. निरीक्षण आहे संसारातलं. संसारातली आपली किंमत शून्य झाली की आपण परमार्थात गेलं पाहिजे. संसारातल्या किमतीमध्ये चढ उतारपणा असतो आणि परमार्थातल्या किमतीमध्ये वृद्धी असते. संसारातला माणूस आज किंमतवान आहे, उद्या शून्य होतो आणि परमार्थाची सुरुवात शून्यापासून होते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याची किंमत वाढत जाते. परमार्थाची काल तुकोबारायचे निरीक्षण होते छोटे छोटे. तुकोबारायांनी निरीक्षण पाहिलं. मानवी जीवन जगत असताना माणसाच्या शरीराला चालवणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, पण 12 जणांच्या मंत्रिमंडळाचा अभ्यास केला बाबा. पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, 11व मन, 12वी बुद्धी. शरीरातलं मंत्रिमंडळ याच्यातलं एक जरी गैरहजर असलं तर अधिवेशनावर परिणाम होतो. जेवढे सांगितले मी 12 जण, याच्यातलं एक जरी गैरहजर असलं तर हिवाळी अधिवेशनावर समजा बुद्धीच गैरहजर आहे, बुद्धीच गैरहजर असली मन जर गैरहजर असलं तर माणसाचं चित्त लागत नाही. मन वेडे रमतच नाही, कुठंच रमत नाही म्हणते. म्हणून मन लावताना सुद्धा योग्य त्या ठिकाणी लावलं पाहिजे. अगर तुम हमको लगन करने को नहीं मनेंगे तो हम हीरे में जाके जीव देंगे. काय कामाचं मेले रे काही काही नादी लागून महाराज.
माय पोरायच्या डोक्यात किडा असतो महाराज आणि वातावरण लय बेकारचं. आमच्याकडे एकाचा साखरपुडा झाला आणि त्यानं बायकोला मोबाईल दिला आणि फोनवर बोलायचं. निवळ पान, जेवलीस का, बरीस का, तुझी तब्येत कशी आहे, जेवलीस का, मला आज नाही जेव वाटत, मला जेवून घे, मग तू नाही जेवली तर मी नाही जेवणार. अरे तिनं 2 भाकरी हाणल्या, तू खाय सांगायली फक्त तुला. ते असं बायकोला घरात बोलायचं, होणाऱ्या बायकोला खुसूर फुसूर करायला लागलं. आई मनाची व्हायणारे तिकडे काय भनभन करतय रे घरात. आई त्याला बाहेर काढून द्यायची, ती बाहेर जायची, बाहेर गेले कुत्रे मागे लागले की पुन्हा घरात यायचे, पुन्हा बोलायला लागलं फोनवर. पुन्हा माय म्हणली अरे ऐकणार रे, झोप येऊ द्या ना का, होय ना वर सलापवर गेलो. सलापवर आता सलापवर बोलणारा माणूस असं एका जागेवर बोलत नाही, असं बोलायचं ते बायकोला. बोलाच्या नादात बायकोला बोलता बोलता असं फिरलं, बोलता बोलता सलापून खाली पडलं. कठडे नव्हते सलापला, पडलं खाली 3 ठिकाणी मुलड. लग्न कॅन्सल केलं नंतर. मन सुद्धा देवाच्या, गुरुच्या, सद्गुरूच्या, संताच्या पायावर लागलं. माझ्या मनाला गोचंद चंद, माझ्या मनाला गोचंद चंद, माझ्या मनाला गोचंद चंद, माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद चंद, माझ्या मनाला गोचंद चंद, माझ्या मनाला गोचंद. हरी नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद चंद, माझ्या मनाला गोचंद चंद, माझ्या मनाला गोचंद. हे मला तिथे धाव घेई, साई विठोबाचे पायी, साई विठोबाचे पायी, साई विठोबाचे पायी, एक तर भगवंताच्या, नाही तर कृष्णानंद बाबा सारख्या संताच्या पायावर मन लावलं पाहिजे. देवा माझे वा वा हे वा वा देवा माझे लावो तुझे देवा लावो तुझे चरणी, देवा माझे लावो परमार्थातले 24 कॅरेट हिरे आहेत.
महाराष्ट्राच्या मातीतला परमार्थ जिवंत ठेवणारी माणसं इथे. आम्हाला आयतं मिळालं, बापानं कमी लिहून पोरं माझ्या हा नाही, म्हणून जुन्या माणसाचा सन्मान केला पाहिजे. एकदा कडकडून टाळी वाजवा मला. ऐका, देवा माझे मन लागे तू लागो तुझे चरणी संसार व्यसनी, आणि मन हा मोगरा दादानी प्रमाण दिलं अर्पणी ईश्वरा पुनरपी संसारा. मन असताना शरीरात खूप चंचल प्रमादे असतं, प्रमाण भरपूर आहे, वेळेचा अभाव. 12 जणांचं मंत्रिमंडळ आहे, एक गैरहजर राहिलं तरी काम बिघडतं. तुकोबारायनं निरीक्षण केलं. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 11 मन, 12वी बुद्धी. या बुद्धीच्या शाखा आहेत, बुद्धीच्या हाताखाली काम करणाऱ्या अनेक शाखा आहेत. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पलटती रंग, धरू जाता याचा संग. हनुमान बाबा मग तो होय बाधक. बुद्धीचे अनेक बीट्स आहेत. सगळ्याच बीट्सचा आपण जर अभ्यास केला तर खूप वेळ जाईल आपला. अभंगाच्या संगतीनुसार 2 बीट्सचा, 2 तरंगाचा अभ्यास करू. आता विनोद बाजूला ठेवा, गायन बाजूला ठेवा. आता प्युअर ऐका थोडा वेळ, तुम्हाला अपेक्षित असणार. अनेक बुद्धीचे तरंग यजमानीत ना त्यांना, क्षणोक्षणा पलटती रंग, धरू जाता याचा संग, मग तो होय बाधक. बुद्धीचे 2 तरंग आहेत, एक चांगला तरंग आहे, एक वाईट तरंग आहे. चांगल्या तरंगाला सद्बुद्धी म्हणतात आणि वाईट तरंगाला दुर्बुद्धी म्हणतात. चांगल्या तरंगाच्या मागानं जर गेलो तर लहानाचा माणूस मोठा होतो. जैशी दीपकळे का धाकुटी, बहु तेजा ते प्रगटी, तैशी सद्बुद्धी ही धेकुटी. म्हणू नये ज्ञानेश्वरीची ओवीवर आपल्याला दीपोत्सव करायचा आहे. नंतर पूजनीय बाबांची उपस्थिती आहे, बाबांच्या हाताने ओव्या म्हणत दीपोत्सव करायचा आहे. दीपोत्सवाचा विषय आला म्हणल्यावर मला लगेच ओवी आठवली. मी चिठ्ठी का घेत नाही, कीर्तनातल्या बदलाच्या सूचना लिहून देतात काही लोक खालून, मग कीर्तनकार विक्षेपित होतो, म्हणून मी चिठ्ठी घ्यायला गेलो. नंतर माझ्या लक्षात आलं वेगळ्या कार्यक्रमात चिठ्ठी. संतोष महाराज आडवणे यांना गावकऱ्याच्या वतीनं 35,000 रुपये देण्यात येत आहे, म्हणून घेऊ. अहो तसलं नाही काही, दीपोत्सवाचं हे. जय श्री दीपकलिका धागुडी, बहु तेजा दे प्रगटी, तैशी सद्बुद्धी ही धेकुडी. म्हणू नये. सद्बुद्धी बद्दल बोलत असताना ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत म्हणले, जशी लहान दिव्याची वात पेटवली की ती लहानच असती, पण तिच्या कार्यक्षेत्रातला अज्ञानाचा अंधकार ती दूर करते. तिच्या कार्यक्षेत्रातला अज्ञान संपून टाकते आणि तिथे प्रकाशाला प्रसवते, अंधकाराला संपवते. मी अविवेकाची काजळी फेडून ज्ञान दीप उजळी, ते योग्या पाहे दिवाळी निरंतर. जसं लहान लावलेला दिवा अंधाराला खातो, उजेडाला जन्म देतो, तसं सद्बुद्धी जर चांगल्या गुणानं विकसित झाली तर ती अज्ञानाला संपवती, ज्ञानाला प्रगट करते. प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीपा, हा सद्बुद्धीचा गुण आहे. आणि त्या सद्बुद्धीच्या नादाला जर माणूस लागला तर लहानाचा माणूस मोठा होतो. पण मोठ्या झालेल्या माणसाच्या वाट्याला जर दुर्बुद्धी आली तर मोठा झालेला लहाना व्हायला वेळ लागत नाही. तुकोबारायचं निरीक्षण होतं. तुकोबाराय म्हणले, अरे या दुर्बुद्धीच्या नादाला लागून लय मोठे झालेले लोक एका क्षणात छोटे झाले. तुकोबारायला भीती वाटत होती, माझ्या साधकाच्या वैष्णवाच्या जीवनात भगवत पथाचं अनुगमन करत असताना, भगवत मार्गाला मार्गक्रमण करत असताना ही दुर्बुद्धी जर वाट्याला आली तर माझ्या भक्ताच्या वैष्णवाच्या साधकाच्या जीवनात अंधकार पसरेल. म्हणून तुकोबारायनं ते निरीक्षण पाहिलं आणि आपल्या अंतकरणातली मागणी, आपल्या अभ्यासातलं म्हणणं देवाच्या पुढे आपल्या वाणीतून दुर्बुद्धी ते मना,
जमतं त्यानं ते कसून करावं. काय कायला घाण सवय असते. उत्तम गाणारा गायला लागला म्हणजे तोंड गाड गप्प आहे. तसं नाही. आता त्यांना गाता येतं, मला जमल का? मला कीर्तन जमतं, मी कीर्तन चांगलं केलं. दादांना गायन जमतं, दादाने गायन चांगलं. ज्याला नोकरी चांगली करता येते त्यांनी काय केली पाहिजे? ज्याला शेती चांगली करता येते त्यांनी काय केलं पाहिजे? ज्याला समाजकारण चांगलं करता येतं त्यांनी काय केलं पाहिजे? ज्याला राजकारण चांगलं करता येतं त्यांनी काय केलं पाहिजे? राजकारणावाल्याने कीर्तन केलं, कीर्तनावाल्याने राजकारण केलं, जमल का? समजा कीर्तनकारांनी ठरवलं राजकारण कर काय, वा 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 दादा. जमल? त्याच त्याला साजत महाराज. नेत्यानं राजकारण करावं, बाबान कीर्तन करावं. बाबाचं नेत्याला नाही, नेत्याचं बाबाला. आम्ही काही म्हणल्यावर कसं जमल? आमदार महाबाप हे. राजकारणाची सुद्धा हातवटी आहे महाराज. महाराष्ट्रातल्या राजकारणाचे माणसं जिवंत आणि ज्वलंत राजकारण करणारे, ज्यांनी कधी सोडाचं राजकारण केलं नाही. आजही इतिहासाच्या पटलावर अजरामर आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, अटल बिहारीजी वाजपेयी. खोट होती का महाराज या लोकांच्या वागण्यामध्ये? नाही 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 नाही. आजही छातीवर कोरून ठेवावे असे नाव आहे ते. डॉक्टर APJ. जात नाही विचारली कोणी, धर्म नाही विचारला कोणी. अटल बिहारीजी वाजपेयी, काय शब्द होते ते. ज्याला जे जमतं त्यानं ते केलं पाहिजे. दुर्बुद्धी ते म्हणा कथानुपजो नारायणा. तुकोबाराय म्हणाले अशी दुर्बुद्धी साधकाला भक्ताला घातक आहे, आणि म्हणून देवा तुझ्याकडे मागणी आहे, वैष्णवाच्या अंतःकरणामध्ये दुर्बुद्धीचा संचार होऊ देऊ नको, शिरकाव होऊ देऊ नको. जगातल्या कोणत्याही माणसाला एखादी गोष्ट पटत नसेल तर त्या गोष्टीच्या संबंधानं आपली वाच्यता करणं, आपलं मत मांडणं हा त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. तुम्हाला एखादी गोष्ट पटत नाही त्याच्याबद्दल बोललं पाहिजे, पण तोंडावर बोललं पाहिजे, मागाने बोललं पाहिजे. मला मागं बोलणाऱ्या लोकांचा लय राग येतो. समजा मी चुकीचा वागतोय, माझी चुकी कोणाला सांगितली पाहिजे? मला का जगाला? बोला बोला. समजा मी चुकीचं वागतोय, माझी चुकी मला सांगितली पाहिजे का जगाला? मग आपण कोणाला सांगतो? जो चुकलो त्याला सांगतो का जगाला सांगतो? जगाला सांगतो. जगाला सांगून फायदा आहे का? सुधारायचं कोणाला आहे? ज्याचं चुकलं त्याला का जगाला? ज्याचं चुकलं त्याला जर सुधारायचं असेल तर लोकांना सांगून फायदा काय? सांगितलं कोणाला पाहिजे? काही लोक तोंडावर बोलू ना गेले हो. माग कीर्तनात बी असते तसले. कीर्तन झाल्या आपल्याला महाराजात पटलेत नाही. तो बायकोचं पटन दररोज भांडत तुम्ही, आमचं काय पटन? हल्ली कीर्तन करायचं झालं सासूरवाशा सोनासारखं. जास्त गायलं तर लोक म्हणते व्हाय व्हायच केलं, गायलंच नाही त्याला येतच नव्हतं. विनोद सांगितलेत लय हाशिलं, जर चिंतन सांगितलं हे फिक्की डाळ होत. आता का फाशी घ्यावा आम्ही? बेकारच काम झालं. त्याच्यामुळे कीर्तन करायला थोडं 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 मांडावं लागत सगळं. काय काय वलसोल. तुकोबारा म्हणले माझ्या वैष्णवाच्या जीवनामध्ये दुर्बुद्धीचा शिरकाव होऊ देऊ नको. पटत नसेल तर मत मांडणं हा तुमचा आमचा अधिकार आहे. पण मांडलेलं मत जर समोरच्या व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत नसेल आणि तो आपला आरोप असेल तर आपण केलेला आरोप खराच आहे हे सिद्ध करणं आपली जबाबदारी. तुकाराम महाराज म्हणले दुर्बुद्धी मनाला शिव देऊ नका. लोकायला बरं वाटलं पण दुर्बुद्धीला वाईट वाटलं ना. दुर्बुद्धी गेली ना तुकाराम महाराजला भेटायला. म्हणजे महाराज तुमचं मा भांडण आहे का? म्हण नाही. मी तुम्हाला काही त्रास दिला का? म्हण नाही. आणि मग तुम्ही असं काऊन करता काय? तुम्ही देवाच्या पुढे जाऊन माझ्या विरोधात वक्तव्य करता म्हणे का? दुर्बुद्धी ते म्हणा कदा नको जो नारायणा. तुम्ही म्हणले दुर्बुद्धी मनाच्या ठिकाणी कधी उत्पन्न होऊ देऊ नको देवा. मी काय बिघडवलंय कोणाचं? तुकोबाराय म्हणले आम्ही विनाकारण बोलत नाही, अभ्यासाच्या अंती बोलतो. अभ्यास ही आमची साधन आहे आणि अभ्यासानंतर मांडलेलं मत हा साधनेचा परिपाक आहे. मी सुरुवात जिथून केली होती ते आम्ही अभ्यासाच्या अंती बोलतो. मग ती म्हणली मी कोणाचं काय बिघडिलं? तुकाराम महाराज म्हणले यादी लय मोठी बाई पण सांगायला परवडत नाही, एकच नाव सांगतो. पहा त्या रावणा कशी झाली.
लंकेचा अधिपती, ब्राह्मण कुलोत्पन्न राजा रावण, एवढा मोठा विद्वान माणूस, वेदाला काना मात्रा विलंटी त्याने दिली, आणि असा विद्वान माणूस तुझ्या नादाला लागून संपला. रावणाच्या जीवनामध्ये दुर्बुद्धीचा संचार जर झाला नसता तर रावण मेला असता का महाराज? एक छोटीशी दुर्बुद्धी त्याच्या अस्तित्वाला संपत्ती झाली. काय दुर्बुद्धी त्याला सुचलेली? बोला बोला. सीताहरण. असं वाटतं आपल्याला पण तसं नाही. ते सीताहरण ही रावणाला सुचलेली दुर्बुद्धी नाही. मी पुरावा देईल. पटला तर हो म्हणा, नाही पटला तर पुन्हा देईल. पटला तर हो म्हणा, नाही पटला तर पुन्हा देईल. जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत सांगत राहील. पुरावा क्रमांक 1. विश्वामित्राच्या यज्ञाचा राक्षस विध्वंस करत असताना विश्वामित्राला चिंता उत्पन्न झाली. आपला यज्ञ विध्वंसाच्या दिशेने जातोय, त्याच्यावर प्रतिबंध घातला पाहिजे, राक्षसाचा समूळ नाश केला पाहिजे. याच्या करता विश्वामित्र मनामध्ये विचार करू लागले. रामायणातली चौपाई. गादी तणाया मन चिंता व्यापी, हरिबिनु मरहीण निशिचर पापी. गादी तणाया मन. गादी हे त्यांच्या वडिलाचं नाव आहे, विश्वामित्राच्या. गादी सुत. तनय म्हणजे मुलगा. मनामध्ये चिंता उत्पन्न झाली. राक्षस मारायचे, समूळ नाश करायचा आहे, आपल्या अधिकारात नाही, कोण मारल? हो तब मुनी बर म्हण कीण बिचारा, प्रभु अवतरे हु हरण मही भारा. विचार केला की अरे देवाचा अवतार झालेला आहे, आपण गेलो पाहिजे, देवाला आणलं पाहिजे, यांचा बंदोबस्त केला पाहिजे. राजा दशरथाकडे गेले, राम लक्ष्मणाला घेऊन आले. येताना ताटकेचा वध केला आणि पुढे गेल्यानंतर 5 दिवस यज्ञ चालू होता. 6व्या दिवशी सुभाऊ आणि मारीच नावाचा राक्षस यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी रक्ताने भरलेला घडा घेऊन आला. यज्ञामध्ये टाकणार. राम प्रभून बाण काढला. हो एक ही बाण प्राण हारली, एक ही बाण. एकच बाण मारला आणि सुभाऊ नावाच्या राक्षसाचा जीव घातला. रामाने सुभाऊ मारल्यावर रावणाला असं वाटलं, लक्ष्मणाला असं वाटलं, दादानं सुभाऊ मारला, दुसरा आहे ना आपल्या करता. बाण काढला आणि मारायला लागले. देव म्हणले थांब, गडबड नको करू, याचा बंदोबस्त मी करतो. म्हणजे देवा एवढा हाणू द्या मला. म्हणले थांब थोडं. देवानं बाण काढला पण थोडा वेगळा. हो बिनु फर बाण राम तेही मारा. बिगर टोकाचा बाण मारला त्याला. कशाचा? बिगर टोकाचा. त्याला पुढून अशी आणि नव्हती, टोक नव्हतं, तो बाण मारला आणि त्याला लागला. 100 योजन लांब समुद्रात जाऊन पडलं ते. 100 योजन गा सागर पारा. जिथून मारीचाला बाण मारला ते आताचं ठिकाण बक्सर, आणि जिथे मारीच जाऊन पडला ते दक्षिण आफ्रिकेचं समुद्र तट. देशाचं नाव आहे मॉरिशस. हवाई डिस्टन्स मोजा, 100 योजन भरतय, 400 कोस. देवानं बाण मारला. लक्ष्मण म्हणाले भैया ये आपने क्या किया, ये तो भेदभाव है भगवान. भगवान पूछने लगे लखन कैसा भेदभाव है? कहा कि भगवान क्या बताए, वो मारीच भी आया था, सुबाहु भी आया था, आपने बाण चलाया, मारीच बेचारा उसे धक्का देकर वहां दक्षिण की ओर समुद्र की तट पर छोड़ दिया, और वो सुबाहु उसने क्या किया था, उसको अपने मार दिया. त्याला मारून टाकलं आणि त्या मारीचाला धक्का दिला. म्हणे हा अन्याय काऊन केला मारीच्यावर, त्याला काऊन नाही मारलं म्हणे जिवंत. देव म्हणाले ये बहुत काम की चीज है, ही खूप कामाची गोष्ट आहे म्हणे. काय अरे हे पुढे हरिण बनून येणार आहे, हे हरिण बनून आलं तरच जानकीला मोह होणार आहे, जानकीला मोह झाला तरच तू आणि मी दूर जाणार आहे, आणि आपण दोघं जर दूर गेलो तरच रावणाला सीताहरण करता येणार आहे. रावणानं सीताहरण करावं आणि त्या उद्देशानं आपण राक्षसाचा नाश करावा, ही कार्यसिद्धी करून घ्यायची असेल तर मारीचाचं जिवंत राहणं गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय रावणाला सीताहरण करता येत नाही. म्हणून मी त्याला जिवंत सोडलं. आता मुद्दा ऐका. सीताहरण होण्याकरता देवाने मुद्दामून मारीचाला जर जिवंत सोडलं असेल तर याचा अर्थ रावणाने सीता उचलून न्यावी ही देवाची इच्छा होती. बरोबर आहे.
आणि ती जर देवाची इच्छा होती तर रावणानं देवाच्या इच्छेचं पालन केलंय, याच्यात वावग काही नाही. त्यामुळे ही रावणाला सुचलेली दुर्बुद्धी म्हणता येत नाही. थोडा वेळ माझं ध्यान लय बारीक असते. कुठं चालला आता? वापस येशील ना पुन्हा? जा. इकडे पायावर पाणी घेऊन येतात. हे बाट हे काय येताना पाणी घेऊन इकडे लक्ष द्या. इमानदारीने ते इकडे लक्ष द्या. सांगितलं त्यानं. सीता उचलून नेणं ही रावणाला सुचलेली दुर्बुद्धीने. मी पुढच्या मिनिटाला थांबणार आहे. दृष्टांत खूप महत्वाचा आहे, ऐका. तरी काय म्हणतील हे उरफाट रामायण सांगायला रे? कोणा तारीख दिली रे याला? सोयीचं सांगतो. तुमचं जर म्हणणं असेल सीता उचलून नेणं रावणाला सुचलेली दुर्बुद्धी आहे, तर माझं असं म्हणणं आहे रावणानं सीताच उचलून नेली नाही. पुरावा सांगतो मग बोला. उद्या रावण येणार आहे, जानकी मैयाचं अपहरण करून घेऊन जाणार आहे. आज देव जानकीला भेटले म्हणले जानकी आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी उद्याची महत्वपूर्ण घटना, ज्याच्यावर राक्षसाच्या समूळ नाशाचा मार्ग अवलंबून आहे. उद्या रावण येणार आणि तुम्हाला उचलून नेणार. ही लीला तुम्हाला करायची. सीतामाई म्हणल्या जमणार नाही का? रावणानं माझ्या पदराला अंगाला हात लावला की मरूनच जाईल. ते जळणच पेटलं ढणढण. त्याच्यात एवढी ताकद नाही. मी अग्निकुंड आहे धगधगत. माय बहिणीच्या पदराला हात घातल्यावर माणसं वाचत नसतात महाराज. 32 दाताचा बोकड बिजापूरून निघाला आणि महाराष्ट्रात आला. तुळजा भवानीच्या पदराला हात घातला. गोंधळ्याने डोळे उघडले. भवानीच्या पुढे पाणवलेल्या डोळ्यांनी गोंधळ्याने भवानीचा जागर केला. जगदंबा माय भवानी दार उघड वया दार उघड. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजा भवानी, वणीगडाची सप्तशृंगी, माहूरगडची देवी रेणुका, करमाळ्याची आई कमळाई, येरमाळ्याची आई यडाई. देवी भवानी जगदंबा, तुझ्या पदराला हात घालणारा 32 दाताचा बोकड महाराष्ट्राच्या असंख्य माय बहिणीच्या इज्जतीची लखतर वेशीवर टांगू पाहतोय. आई भवानी बळ दे लढायाला, भवानी बळ दे लढायाला. या महाराष्ट्राचा राज्य करता सगळ्यांची आशा आकांक्षा इच्छा आणि अपेक्षा, धर्मरक्षणासाठी सज्ज झालेल्या महाराष्ट्राच्या मातीचा कोहिनूर हिरा छत्रपती शिवाजी महाराज माय राजांना सहाय्य कर. आणि भवानी सज्ज झाली महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या वधाखाली तयार झाले. प्रतापगडच्या पायथ्याशी काळ शिवाजी राजा चक्रवर्ती, शिवाजी राजा चक्रवर्ती. त्याशी नाही जाणीव शक्तीची, त्याशी नाही जाणीव शक्तीची, त्याशी नाही जाणीव शक्तीची, त्याशी नाही जाणीव शक्तीची. त्याशी नाही जाणीव शक्तीची, त्याशी नाही जाणीव शक्तीची, त्याशी नाही जाणीव शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची रगी, करील काय कल्पना युक्तीची रगी, करील काय कल्पना युक्तीची रगी, करील काय कल्पना युक्तीची रगी. ठिकाण होतं प्रतापगडचा पायथा. जाणून अशा समयाला शिवाजी राजानं विचार केला. जाणून अशा समयाला, जाणून अशा समयाला शिवाजी राजानं विचार केला. अफजल खान वध करण्याला. ठिकाण प्रतापगडचा पायथा. महाराजांनी ठरवलं मंडळी भेट घ्यायची अफजलाची. नक्षीदार शामियाना उभारला आणि अशा त्या शामियान्यात खन ढवलत डोलत आला, खन ढवलत डोलत आला.
आन दौलत डुलत आला आन दौलत डुलत आला बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला त्याच्या संगतीला त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती मला शिवबाच्या संगती मला शिवबाच्या संगती मला हे शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजाच्या सोबत होते शिवा महाला आपल्या सोबत सय्यद बंडा वेळ पाहून ती संधी राजा गेले आतमधी उभारून या बाहो खान फोडू लागला टाहो लागला टाहो दहशतवाद असा संपवावा लागतो महाराजांनी संपवलं पण का संपला जगदंबेच्या पदराला हात घातला होता म्हणून माय बहिणीच्या इज्जतीला हात घालणारे वाचत नसतात जानकी म्हणाले जर रावणानं माझ्या अंगाला हात लावला तर ते वाचत नाही मरतय देव म्हणाले मग आपलं काम बिघडतय जानकी म्हणाले मग तुम्हीच पर्याय काढा पूजनीय बाबा देव काय म्हणाले जानकीला माहितीये रामायणात तुम पावक मह करहु निवासा याला मधला पर्याय काढला त्याला कायद्याची पळवाट म्हणतात काय पळवाट होती जानकी तू तुझं मूळ शरीर अग्नीच्या स्वाधीन कर आणि तुझी सावली इथं राहू दे उद्या रावण येणार तुझ्या सावलीला घेऊन जाणार तुझं मूळ स्वरूप अग्नीमध्ये राहणार लोक म्हणणार रावणानं कोण नेलं सीता नेली पण रावण कोण नेणार सावली आणि तीच अशोक वाटिकेत बसणार शेवटी रावणाचा नाश केल्यावर तुला मुक्त करण्याच्या हेतून तू जेव्हा तुझी सावली अशोक वाटिकेतून बाहेर येईल तेव्हा मी पुन्हा दुसरं नाटक करणार आणि मी म्हणणार जानकी मला तुझी अग्नी परीक्षा पाहिजे सावली पलीकडे असणार अग्नीमध्ये पेटवल्या जाणार अलीकडे मी असणार अग्नी पेटवला की पलीकडची सावली अग्नीमध्ये जाणार आणि अग्नीच्या स्वाधीन असलेली खरी खुरी सीता पुन्हा माझ्याकडे येणार मग हा दृष्टांत जर लागू पडतो तर याच्यावरून हे सिद्ध होतं रावणानं नेली होती ती सीता नव्हती सीतामाईची काय होती सावली होती मग सीतामाईची सावली नेलती याचा अर्थ सीता नेलीच आणि जर सीता हरणच केली नव्हती तर सीता हरण रावणाला सुचलेली दुर्बुद्धी म्हणता येत आता या मुद्द्यावर पण रावण दुर्बुद्धीमुळेच मेला हेही तितकंच खरंय काय दुर्बुद्धी होती आता मी मुद्द्यावर येतो आणि कीर्तन सोडतो तीनही कडवे मी बोलता बोलताच अभंगाच्या या भावामध्ये या दृष्टांताला जोडून सांगणार आहेत सीता मुक्तीच्या निमित्तानं भगवंतानी वानराच्या मदतीनं समुद्रावर सेतू बांधला पूल बांधला रावणाच्या गुप्तहेर खात्याची यंत्रणा प्रगत होती रावणाला सूचना मिळाली की राम पूल बांधतोय म्हणून रातचीच मीटिंग लावली 2 वाजता त्यांनी मीटिंग सगळ्यांनाच मीटिंग आवडत नाही झोपेत डोळे सोडत सोडत मंत्री गेले एक जण उभा राहिला आणि त्यानं मीटिंगचा उद्देश सांगितला सभासदों बनवासी राम बंदर और भालू की सहायता से समुद्र पर पुलिया बना रहे हैं और जो पुलिया बना सकते हैं पत्थर कभी पानी पर तैरते नहीं है लेकिन फिर भी जिन्होंने पत्थर तैराने का प्रयास किया है वो कुछ भी कर सकते हैं इसी संबंध में आज की सभा बुलाई गई है अपना परामर्श रखे बरी ना माझी हिंदी माझा खूप वेळ संतांच्या सानिध्यामध्ये गेलाय महाराज माझं बालपण मी साधूच्या सानिध्यात घातलं अण्णांना माहिती श्रद्धेय पूजनीय मुरारी बापू असू देत श्रद्धेय पूजनीय राजेंद्रदासजी देवाचार्य महाराज असू देत श्रद्धेय पूजनीय बागेश्वर धामवाले महाराजजी असू देत आता महाराजजी खूप प्रकाश होतात प्रसिद्धीत आहेत पण जेव्हा ते प्रसिद्धीला नव्हते तेव्हा गडा नावाचं त्यांचं गाव त्याच्या बाजूला पन्ना नावाचं ठिकाण आहे आणि तिकडे ख्रिश्चन मिशनरींचा जास्त उपद्व्याप असल्यामुळं ते धर्मांतर करत असल्यामुळे त्या संबंधानं जनजागृतीसाठी आम्ही 16 दिवस राहिलेलो तेव्हा बागेश्वर धाम महाराजांचा आश्रम छोटा होता
आम्ही महाराजांकडे 3 दिवस होतो. तेव्हा ते प्रसिद्ध नव्हते एवढे, खूप जुने संबंध. आजही महाराजांना भेटायला जर आम्ही गेलो, माझ्या इंस्टाग्रामला व्हिडिओ आहे त्यांचा माझा, जाऊन बघा. ते माझे दोन्ही हात उचलतात आणि त्यांच्या डोक्यावर ठेवतात. साधूच्या संगतीत राहिल्याचा तो परिणाम आहे. त्यामुळे माझी हिंदी जरा बरी. माझ्या हिंदी कथा होतात ना, युट्यूबला आहे, तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दिसतील मराठी हिंदी कथा. अगदी खाटूश्याम कथा, मीराबाई चरित्र, श्रीमद भागवत कथा, रामकथा, शिवमहापुराण, गोरक्षनाथ कथा, ह्या सगळ्या कथा तिकडे ऐकायला भेटतील तुम्हाला. कशामुळे रे म्हणे सभा, म्हणे वानर आले. एक जण म्हणे वानर आहे का, रे वानर काय झोप मोडी रे, वानर आहे का रे. दुसरं म्हणे गाढव आहे का रे, तो वानराला हलक्यात घेतो का. एकच हनुमान नावाचं वानर आलतं, त्यांना लंका पेटिली. तो म्हणला माझ्या चौकटीवर बसल्यावर घराच्या अजून गरम लागत आणि पाणी ओतलं की दुपट निघतो. तू म्हणतो वानर. दुसरं म्हणे ते काय करत होतं पण आपलं धड नाही ना. कोण, बिभीषण. याच्यामुळे त्यानं कुटाणा केला ना. बिभीषण म्हणे मी काय केलं रे, आम्ही त्याला मारून टाकत होतो, तुम्हीच आडकाठी आणली. बिभीषण म्हणाले मी मारू नका म्हणलो होतो, शेपूट पेटवायचा कुटाणा कोणा करायचा सांगितला होता रे. एक जण असतं ना बिनधोरणी आढव, मोघा माणूस प्रत्येक गावात गल्लीत असते. ते म्हणलं बिभीषण आम्ही पेटवली शेपूट पण तरी अडचण आहे ना. काय त्यानं सगळ्याचे घर जाणले, तो हच कस काय सोडलं रे. हा, एक जण म्हणे मला पण म्हणा वाटे पण बोलायला हिंमत नव्हती होत, बरा बोलला, तुझच कस काय सोडलं. दुसरा म्हणे मला विचारा ना, ते वान्य राम 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 म्हणायचं आणि ते ज्या रामाचं नाव घ्यायचं, त्या रामाचं नाव या बिभीषणाने याच्या घरावर लिहून ठेवलेलं. असं म्हणल्याबरोबर रावण बिभीषण असंच म्हणतो. बिभीषण म्हणे महाराज कूल डाऊन, कीप सायलेंट, शांत व्हा, माझा ऐका. मी राम नाही लिहिलेलं, मी माझ्या घरावर रा आणि म असे 2 अक्षर लिहिले. रा म्हणजे रावण आणि म म्हणजे मंदोदरी. हे तुमचे मंत्री धाकी पडलेत म्हणे हे राम वाचायले त्याला. रावण म्हणला बिभीषणा काय प्रेम आहे तुझं माझ्यावर. हा, रा म्हणजे रावण आणि म म्हणजे मंदोदरी. अय पहारे नाला का हो, माझी पगार खाता तुमच्या घरावर आहे का. सगळ्या मंत्र्यानं खाली मुंडकं घातलं. हाच माझ्या हिताचा विचार करणारा माणूस म्हणे. रावण काय म्हणले ऐका. रावण म्हणले बिभीषणा. या बिभीषण म्हणला काय दादा. आणि रावण म्हणला या बिभीषणा. भाकरी लय खाल्ल्या आता निघणं गेलं ते. हनुमान बाबा म्हणते जर खाना ती ताण म्हणले भारी. मला खंडोबारायाचे 264 कवन येतात आणि देवीचे 144. हळूहळू ढाळे ढाळे एका पाकिटात काय काय कडे गोठली ढाळे. पुढच्या वर्षी सांगाल ठोन काही ऐका. इकडे लक्ष द्या. रावण म्हणला बिभीषणा. बिभीषण म्हणे दादा आता तू सांग मी या क्षणाला काय केलं पाहिजे. म्हणे खरं सांगू का खोटं. म्हणे खरं सांग. म्हणे दादा धनदारा पुत्रजन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवाशी. सगळं सोडून द्या म्हणे देवाला शरण जा. रामाला शरण जा म्हणलेलं पचलं थोडीच रावणाला. छातीत लात मारली बिभीषण. छातीत लात खाल्ली. बिभीषण खाली आले, उठले, आकाश मार्गाने वरून गेले. आणि ते आकाश मार्गाने वरून जाताना वानरांनी पाहिलं कोण येतंय. हनुमान म्हणे हे तर रावणाचा भाऊ आहे. वानर म्हणे आक्रमण. अरे हनुमान म्हणे थांब रे. ते म्हणे ते विरोधी पार्टीचा माणूस आहे ना रावणाचा भाऊ. अरे म्हण थांबणार रे, मी माणूस फोडेले आपल्या पार्टीत प्रवेश घ्यायला आलाय. ते पहिला गेलतो मी तहाच फोडून आलो. जुन्या कार्यकर्त्याला नवा कार्यकर्त्याचा प्रवेश पचत नसतो. खालचे वानर म्हणे कुठं चालले. बिभीषणाला म्हणे ते म्हणे देवाकडं. अचानकच कस काय आले देवाकडं. ते म्हणे उपजाला भाव. तिसऱ्या कडव्यातलं पूर्वार्ध. माझ्या मनात भाव उत्पन्न झाला म्हणे म्हणून मी आलो. कशा करता म्हणे तुझे कृपे सिद्धी जाऊ. माझ्या मनात उत्पन्न झालेला भाव देवाच्या कृपेनं सिद्धीला जावा याच्या करता आलो. खालचे कार्यकर्ते म्हणले गड्या हे मोठं पद मागायच्या मागे
आणि मग आपण का झेंडेच घ्यायलाय का? याला विचारा काय पाहिजे म्हणून तुला, काय उद्देश म्हणे पहिलं सांग. ते म्हणे काहीच नाही. आता मज आयसे करी तुझे पाय चित्ती धरी. उद्देश काहीच नाही म्हणे. दुसऱ्या कडव्यात सांगितलं देवाचे पाय चित्तात वसावे तेवढ्या करता वरतून इकडे यायलो. एवढ्या दिवसाचा का आला नाही म्हणे. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता. लाभ नाही या परता, लाभ नाही या परता, आता मज ऐसे करी, एवढ्या दिवसाचं तुला का वाटलं नाही म्हणे. तुका म्हणे आता, आता या क्षणाला मला असं वाटतं लाभ नाही अपरता, याच्यापेक्षा वेगळा लाभ नसावा का. माझ्या भावाने माझ्या छातीत लात मारली म्हणे. घरातल्यानी लात मारल्याशिवाय माणसाला देवळाची वाट सुचत नसते. तुकोबाराय म्हणतात ज्या दिवशी रावणानं बिभीषणाच्या छातीत लात मारली तो दिवस म्हणजे रावणाला रावणाच्या जीवनात सुचलेली सगळ्यात मोठी दुर्बुद्धी. साधूच्या छातीत लात मारणं म्हणजे रावणाला रावणाच्या जीवनात सुचलेली सगळ्यात मोठी काय प्रमाण पुरावा. साधू अवज्ञा तुरत भवानी कर कल्याणा खिलके हानी. साधूचा अपमान माणसाच्या समूळ नाशाला कारण बनत असतो. साधूची पूजा नाही करता आली तर नका करू. साधूचा अपमान करायचं महापातक करू नका. कृष्णानंदगिरी बाबा सारखे महात्मे तुम्हाला भेटले, असा साधू भेटणं परमच भाग्याचं लक्षण आहे. नुन्यते पुरते आदिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितू असो. नवे हा उपदेश तुमचे बडबडविलो शेष. तुमच्या पायाचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे झालेली सेवा. गुरुवर्य दत्तात्रय बाबा महाराज, गुरुवर्य भगीरथ बापू महाराज, गुरुवर्य गिरी गुरुजी या तीनही महापुरुषांना समर्पित करतो. अण्णांसहित आदरणीय हनुमान बाबांचा. खरं तर या परिसरामध्ये अनेक ठिकाणी कीर्तनं होतात. परवालाच आमचे मामा सुरेगावकर मामा जिथे गायला आहेत आंभेरीला, तिथे 2 दिवसापूर्वी कीर्तन झालं. इकडच्या भागात अनेक कीर्तन आहेत. तुमच्यासारखी सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू गुणीजन मंडळी भेटतात. खूप आनंद वाटतो. गणुदादांचा, हनुमान बाबांचा, अण्णांचा आमचा खूप जुना संबंध आहे. हनुमान बाबांबद्दल काय बोलावं. अतिशय सरळ मार्गी असं व्यक्तिमत्व आहे. जे पोटात असतं तेच होटात असतं, जे होटात असतं तेच पोटात असतं. अशी माणसं दुर्लभ असतात. म्हणून बाबांना सुद्धा धन्यवाद, गावकऱ्यांना यजमानांना धन्यवाद. झालेली सेवा समर्पित. 1 मिनिटाची विनंती आहे. महिला मंडळी माझ्या मागे एक भजन म्हणायचं तुम्हाला. म्हणतात ना, म्हणतात का, म्हणतात ना मला. अच्छा माझ्या माग म्हणायचं असं म्हणू का. कृष्णानंद बाबांचा बाबांचा ज्या म्हणणार नाही त्याला शेजारणीची शपथ. माग सगळ्यांनी टाळी नाही वाजवायची, फक्त म्हणायचं कृष्णानंद बाबांचा बाबांचा. लाग लाग छंद गुरु भक्तीचा. मनापासून चाललं काय भजन, मनापासून चाललं. तुम्हाला तुमच्या भावाची शपथ आहे सगळ्याला. मोठ्यानं म्हणा. आता पहा आवाज कसा वाढतो. हा कृष्णानंद बाबांचा बाबांचा. लाग लाग छंद गुरु भक्तीचा. आम्ही ग साऱ्या जणी जमलो या गुरु अंगणी. बाबांची आली स्वारी आनंद झाला भारी. कृष्णानंद बाबांचा बाबांचा.
लाग लाग छंद गुरु भक्तीचा. वा वा वा, खूप गोड, धन्यवाद. आर्टिफिशियल नको, ओरिजिनल आहे ना. तू कवा आला. वा, इमानदारी याच्या करता टाळी वाजवा एकदा. मला म्हणलं मी येतो म्हणून आलं, पुन्हा येईन म्हणलं तर आलंच. बरोबर. काय नाव तो? हा, स्वराज. स्वराजनं इमानदारी पाळली का नाही? मग इमानदार माणसाला इमानदारीचं बक्षीस भेटलं पाहिजे का नाही? बरोबर. भाऊ चष्माला दादा, तुम्ही इथलेच आहे का? काय नाव आहे तुमचं? ज्ञानेश्वर भाऊ. भाऊ, आपल्या गावचं लेकरू त्यानं इमानदारी पाळली, त्याचं कौतुक केलं पाहिजे की नाही? त्याला इमानदारीचं बक्षीस भेटलं पाहिजे की नाही? ज्ञानेश्वर भाऊ स्वराजना इमानदारी पाळल्यामुळं आपल्या गावच्या ज्ञानेश्वर भाऊच्या वतीनं आपल्या गावच्या स्वराजला 100 रुपये बक्षीस. फोन पे म्हणाले. इकडे हे बा ज्ञानेश्वर भाऊ, तुम्ही यांना द्या, यांचं फोन पे वर. इकडे स्वराज वर वा, हे घे. अरे घे. अरे बाकीचे म्हणतील राव लघवीला जाऊन आल्यावर 100 भेट होते. तसं नाही ते, तसं नाही. तो मला येतो म्हणला आणि परत आला, त्याच्या इमानदारीची 100 आहेत. आता हे 100 1 लाखाचं काम करतील का? पोरांच्या डोक्यात हे जर सेट झालं की इमानदारीचं फळ 100 असतं, 100 पोरं इमानदार झाले तर ₹1,00,000 काम होईल. असं शिकवावं लागत असतं. साऊंडवाल्या दादाला, व्हिडिओ व्यवस्थापनाला, मंडप व्यवस्थापनाला सगळ्यांना धन्यवाद. आय रिक्वेस्ट यू, विशेष विनंती, सदरील कीर्तनाचं केलेलं चित्रण युट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टावर अपलोड करण्यात येऊ नये एवढी आग्रहपूर्वक विनंती.